तर निवडणुकांच्या दृष्टीने राज ठाकरेंनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। तसंच ही मनसेची अंतर्गत बैठक होती, त्यामुळे त्याबाबत आम्ही इतर काही माहिती देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली। संपलेला आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे। संदीपजी, काय राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे? येणारे आगामी महापालिका निवडणूक त्याच्या संदर्भात काय तयारी सन्मान्य राजसाहेबांना अपेक्षित आहे, कशा प्रकारे यादी भागावर काम केलं गेलं पाहिजे, यादी भागाचं काय कशा पद्धतीने त्याच्यावर काम करताना काय काय दक्षता घ्यायला पाहिजे, कुठे पदाधिकारी नेमले पाहिजे, कुठे BLA नेमले, या सगळ्याचं सविस्तर मार्गदर्शन निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने राजसाहेबांनी केलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपापसातील मतभेद मिटवा, कामाला लागा। जर मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनी एकत्र येऊ शकतो तर तुम्ही देखील आपापसातले मतभेद मिटवून कामाला लागा, असं काही सूचना केलेल्या आहेत। मला असं वाटतं की पक्षाच्या अंतर्गत राजसाहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते पक्षाच्या अंतर्गत आहे, ते इथे कॅमेऱ्यासमोर सांगणं योग्य ठरणार नाही। गेले काही दिवसापासून मराठी अमराठी किंवा या संदर्भातील सगळे मुद्दे गाजतात आहे, तर त्या मराठीच्या मुद्द्यावर आम्ही कडवट आहोत आणि राहणार आहोत। दोन्ही ठाकरे बंधू देखील गेले काही काळापासून एकत्र पाहायला मिळतात आहे, तर त्या दृष्टीने काही राज ठाकरेंनी त्याविषयी सांगितलं आहे का की की पक्ष अंतर्गत बैठक होती, तिथे जे मार्गदर्शन केलं आहे कॅमेऱ्यासमोर सांगणं योग्य ठरणार। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरचा मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।